Welcome to our science classroom. Today we are going to learn lesson number 9, carbon compounds. Okay, in this video we have to learn here about functional group in carbon compounds and homologous series. Okay, विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ नंबर 3 मध्ये आपण फंक्शनल ग्रुप कार्बन कंपाऊंड्सचे जे फंक्शनल ग्रुप्स आहे त्याचा आपण अभ्यास करणार आहोत आणि होमोलॉगस सिरीज याचा पण आपण या व्हिडिओमध्ये अभ्यास करणार आहोत. ओके, फंक्शनल ग्रुप इन कार्बन कंपाऊंड्स आपल्याला माहिती आहे. टिल नाउ वी हॅव लर्न्ड अबाउट द हायड्रोकार्बन कंपाऊंड्स फॉर्म बाय द कॉम्बिनेशन ऑफ एलिमेंट्स कार्बन अँड हायड्रोजन. आपल्याला माहिती आहे हायड्रोकार्बन जे असतात हे हायड्रोजन आणि कार्बन यांचं काय आहे, कॉम्बिनेशन आहे. कार्बन आणि हायड्रोजन यांचं जे कॉम्बिनेशन असते याला आपण हायड्रोकार्बन असं म्हणतो आहे. मेनी मोर टाईप ऑफ कार्बन कंपाऊंड्स आर फॉर्म बाय द फॉर्मेशन ऑफ बॉन्ड्स ऑफ कार्बन विथ अदर एलिमेंट्स. काही कार्बन कंपाऊंड्स जे असतात हे कार्बन आणि हायड्रोजन यांच्या व्यतिरिक्त आणखी काही मूलद्रव्यांमध्ये त्यांच्यामध्ये बंध तयार होतात, बॉन्ड्स तयार होतात. सच ॲज हॅलोजन. आपल्याला माहिती आहे हॅलोजन म्हणजेच क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, फ्लोरीन. लाईक हॅलोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन अँड सल्फर. द ॲटम ऑफ these एलिमेंट्स substitute one or more hydrogen atoms in the hydrocarbon. म्हणजे जसं आपण या ठिकाणी पाहिलेलं होतं मिथेन जे पाहिलं होतं सर्वात सिंपल या ठिकाणी बघू आपण. या ठिकाणी जर एक हायड्रोजन या हायड्रोजननी जर सबस्टिट्यूट केलेला आहे, OH ग्रुप जर सबस्टिट्यूट केलेला आहे तर या ठिकाणी मिथेनपासून मिथॅनॉल तयार होऊ शकते आहे. ओके, तर या पद्धतीनं सबस्टिट्यूशन रिॲक्शन पण होते आहे. ओके, आपण या ठिकाणी टेट्राव्हॅलेंट, आपण कार्बनला टेट्राव्हॅलेंट म्हणतो आहे. टेट्रा मीन्स 4 व्हॅलन्सी. कार्बनची व्हॅलन्सी 4 आहे, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. द ॲटम ऑफ these एलिमेंट्स which is substitute for hydrogen is referred to as a heteroatom. Okay, sometimes heteroatoms are not alone but exist in the form of certain group of atoms. हे आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. ओके, द कंपाऊंड acquire specific chemical properties due to these heteroatoms, okay, of the group of atoms that contain heteroatoms irrespective of the length and nature of carbon chain in that compound. Okay, therefore these heteroatoms of the group of atoms containing heteroatoms are called functional group. as या हेटेरोएटम्सला फंक्शनल ग्रुप, क्रियात्मक गट ज्याला म्हणतो आपण, ते आपण या ठिकाणी या क्रियात्मक गटांचा म्हणजेच फंक्शनल ग्रुप इन कार्बन कंपाऊंड्सचा आपण या व्हिडिओमध्ये अभ्यास करणार आहोत. ओके, नेक्स्ट पीपीटी मध्ये आपण बघणार आहोत. या ठिकाणी एक चार्ट आपल्याला दिसतो आहे आणि हा टेबल आपल्याला शोज करतो आहे फंक्शनल ग्रुप इन कार्बन कंपाऊंड्स. हियर द फ्री valency of the functional group is indicated by a short line. Okay, the functional group taking place of a hydrogen. हायड्रोजनच्या ऐवजी तो फंक्शनल ग्रुप काय करतो आहे, त्याची जागा घेतो आहे. हायड्रोजन इज जॉईंट टू द कार्बन चेन इन दिस व्हॅलन्सी. द कार्बन कार्बन डबल बॉन्ड अँड ट्रिपल बॉन्ड आर ऑल्सो रेकग्नाइज ॲज फंक्शनल ग्रुप. हे पण मित्रांनो लक्षात घ्यायचं आहे. कार्बन कार्बनमध्ये आपल्याला डबल बॉन्ड पण दिसतो आहे, ट्रिपल बॉन्ड पण दिसतो आहे. त्याला सुद्धा आपण ग्रुप म्हणून, फंक्शनल ग्रुप म्हणून आपण त्याला संबोधतो आहे. ओके, गेट स्पेसिफिक केमिकल प्रॉपर्टीज ड्यू टू देम. आणि या डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्डमुळे कार्बनचं एक वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म त्याला प्राप्त होतो आहे. मग कोणते हेटेरो ॲटम्स आहेत म्हणजेच फंक्शनल ग्रुप आहे ते आपण बघू. हॅलोजन. ओके, हॅलोजन म्हणजे क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन. या एलिमेंटला आपण काय म्हणतो आहे,
हॅलोजन म्हणतो आहे, हे पण आपल्या लक्षात आलं असेल. मग हॅलो, क्रोमो, ब्रोमो, आयडो, आयडो फॉर आयोडीन, ब्रोमो फॉर ब्रोमीन अँड क्रोमो फॉर क्लोरीन. ओके, हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. एलिमेंटचं नाव आहे, फंक्शनल ग्रुप आहे, स्ट्रक्चरल फॉर्म्युला आपण या ठिकाणी एक्स म्हणजेच काय असेल, कधी क्लोरीन असेल, ब्रोमीन असेल, आयोडीन असेल. मग कंडेन्स स्ट्रक्चरल फॉर्म्युला आहे एक्स, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. ओके, त्यानंतर दुसरा जो गट आहे मित्रांनो, या ठिकाणी ऑक्सिजन ग्रुप आहे. ओके, हेट्रो ॲटम ऑक्सिजन या ठिकाणी अभ्यासू शकतो. मग ऑक्सिजन ज्यामध्ये मुख्य घटक आहे अल्कोहोल, अल्कोहोल OH. अल्कोहोल कोणत्या अक्षरांनी आपण दाखवितो आहे, OH. OH फॉर अल्कोहोलिक ग्रुप. ओके, अल्कोहोल ग्रुप ज्याला म्हणतोय आपण. ओके, त्यानंतर दुसरा जो गट आहे ऑक्सिजन मधला, हेटेरो ॲटम ऑक्सिजन. हेटेरो म्हणजे अदर दॅन कार्बन अँड हायड्रोजन. जसं या ठिकाणी हेटेरो ॲटम आपण हॅलोजन घेतलं, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, त्याच पद्धतीने या ठिकाणी हेटेरो ॲटम आहे ऑक्सिजन. मग यामध्ये दुसरा आहे अल्डिहाइड्स. अल्डिहाइड्स म्हणजे काय होते आहे, कार्बन, हायड्रोजन आणि कार्बन आणि ऑक्सिजन डबल बॉन्ड आहे. ओके, वैशिष्ट्य बदलत आहे त्यामध्ये. आणि कार्बन आणि हायड्रोजन सिंगल बॉन्ड आहे. CHO, कंडेन्स स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ अल्डिहाइड इज CHO. त्यानंतर कीटोन आहे मित्रांनो. कीटोन बघूया आपण या ठिकाणी, कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये डबल बॉन्ड आहे, CO. कीटोन चा कंडेन्स फॉर्म्युला आहे. त्यानंतर आहे कार्बोक्सिलिक ऍसिड, C डबल बॉन्ड O आणि C. कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये इथे सिंगल बॉन्ड आहे आणि कार्बन आणि ऑक्सिजन आणि हायड्रोजन मध्ये सिंगल बॉन्ड आहे. म्हणजे कार्बनच्या ज्या 4 व्हॅलन्सी आहे अशा पद्धतीने या ठिकाणी स्टेबल होतो आहे. मग COOH, कार्बोक्सिलिक ऍसिड. त्यानंतर इथर आहे O, या ठिकाणी O दिसतंय आपल्याला. आणि ईस्टर आहे C डबल बॉन्ड O आणि C सिंगल बॉन्ड O. ओके, COO, ईस्टर या ठिकाणी आहे. आणि चौथा त्यानंतरचा जो गट आहे हेट्रो ॲटम मधला, नायट्रोजन आहे. आणि नायट्रोजन जो ॲटम आहे हा अमाइन्स म्हणून संबोधित केला जाते, त्याला N सिंगल बॉन्ड H. ओके, आपल्याला या ठिकाणी माहिती आहे H आणि H, NH2 हे अमाइन्स म्हणून या ठिकाणी मित्रांनो आपण त्याला संबोधतो आहे. ओके, हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. मग हे फंक्शनल ग्रुप म्हणजे काय होते आहे, फंक्शनल ग्रुप इज ए स्पेसिफिक ग्रुप. Functional group is a specific group of atoms or bonds within a compound that is responsible for the chemical reactions of that compound. म्हणजे OH आपण या ठिकाणी अभ्यासलेलं होतं मित्रांनो. आपण परत या ठिकाणी बघूया. OH जो आहे हा अल्कोहोलिक ग्रुप रेफर करतो आहे. अल्केन मध्ये आपण पाहतो आहे, अल्केन मध्ये काय होते आहे, सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स, मिथेन, इथेन, त्यांचा जो जनरल फॉर्म्युला आहे CnH2. अल्डिहाइड आहे RCHO, कार्बोक्सिलिक गट आहे त्यामध्ये. तर अशा पद्धतीनं आपण वेगवेगळ्या यांच्या फंक्शनल ग्रुपचा आपण या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. ओके, त्यानंतर आपण या ठिकाणी अभ्यासूया नेक्स्ट PPT मध्ये होमोलॉगस सिरीज. मग या ठिकाणी व्हॉट इज मीन बाय होमोलॉगस. होमो म्हणजे सारखं, सेम. होमोलॉगस सिरीज हा या ठिकाणी आपल्याला शब्द दिसतो आहे. होमोलॉगस सिरीज म्हणजे काय होते आहे, होमोलॉगस इज ए सिक्वेन्स ऑफ कंपाऊंड. Homologous series is a sequence of compound within the same functional group and similar chemical properties in which the members of the series can be branched or unbranched. Okay, either ते ब्रँच असतात किंवा अनब्रँच असतात. मग होमोलॉगस सिरीज आपण बघूया. यू हॅव सीन द चेन ऑफ डिफरंट लेंथ. ओके, वी हॅव सीन द चेन ऑफ डिफरंट लेंथ आर फॉर्म by joining the carbon atoms to each other. Okay, moreover you have also seen that the functional group can take place the hydrogen atom on this chain. ओके, म्हणजे फंक्शनल ग्रुप जे असतात ते हायड्रोजनची जागा घेते ॲज अ रिझल्ट. आणि त्यामुळे काय होतं आहे, लार्ज नंबर ऑफ कार्बन कंपाऊंड्स आर फॉर्म हॅव्हिंग द सेम फंक्शनल ग्रुप बट डिफरंट लेंथ ऑफ कार्बन चेन. म्हणजे कार्बन चेन जी असते, कार्बनची जी संख्या असते ती डिफरंट असते आहे. फॉर एक्झाम्पल देअर आर मेनी कंपाऊंड सच ॲज CH3OH, मिथॅनॉल, CH3CH2OH. म्हणजे या ठिकाणी CH3OH मध्ये काय झालं आहे,
CH3OH. मिथॅनॉलमध्ये एक कार्बन आहे. मग इथॅनॉलमध्ये काय होणार आहे? CH3CH2OH. कार्बनची संख्या बदलली आहे, 2 कार्बन झालेली आहे आणि ग्रुप मात्र एकच आहे. ओके, या ठिकाणी हायड्रॉक्सिल ग्रुप, या ठिकाणी OH ग्रुप आहे. ओके, अल्कोहोल ग्रुप दिसतंय आपल्याला. त्यानंतर या ठिकाणी बघू शकतो आपण वेगवेगळे अल्कोहोल्स आहे. CH3CH2 CH2 CH2OH. 1 2 3 4 या ठिकाणी आहे ब्युटॅनॉल. ओके, म्हणजे अशा पद्धतीनं 4 कार्बन आहे, म्हणजे मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन आणि OH ग्रुप आहे ब्युटॅनॉल, व्हिच कंटेन अल्कोहोल. या सर्वांमध्ये अल्कोहोल ग्रुप आहे, OH ग्रुप आहे, फंक्शनल ग्रुप. दो द लेंथ ऑफ द कार्बन चेन इन देम डिफरंट. कार्बन यामध्ये डिफरंट आहे. यामध्ये 1 कार्बन आहे, यामध्ये 2 कार्बन आहे. ब्युटॅनॉलमध्ये 4 कार्बन आहे. ओके, प्रोपॅनॉलमध्ये 3 कार्बन आहे, पण ग्रुप त्यांचा फंक्शनल ग्रुप OH ग्रुप आहे. ओके, तर अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी त्याच्या प्रॉपर्टीज, आणि त्यामुळं प्रत्येक अल्कोहोल ग्रुप लागला आहे, कार्बन पण बदललेले आहे आणि त्यामुळं त्यांचे गुणधर्म पण, केमिकल प्रॉपर्टीज त्यांच्या वेगवेगळ्या असतात. ओके, हे आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. द सिरीज ऑफ कंपाऊंड्स formed by the joining of the same functional group in the place of particular hydrogen atom on the chain having sequentially increasing length is called homologous series. Sequential, त्यांची सिक्वेन्स जी असते ती सारखी असते आहे, याला होमोलॉगस. इन्क्रीज द लेंथ, त्यांची लेंथ वाढते आहे, त्यालाच होमोलॉगस सिरीज म्हणतात. देर आर डिफरंट होमोलॉगस सिरीज इन अकॉर्डन्स विथ द फंक्शनल ग्रुप. फॉर एक्झाम्पल, होमोलॉगस सिरीज ऑफ अल्कोहोल्स. आताच आपण पाहिलेलं आहे, अल्कोहोलची होमोलॉगस सिरीज आपण पाहिलेली आहे. कार्बोक्सिलिक ॲसिड आहे, होमोलॉगस सिरीज ऑफ अल्डेहाइड. ओके, ऑल द मेंबर्स ऑफ म्हणजे होमोलॉगस सिरीज आर होमोलॉगस सेम टू इच अदर. ओके, म्हणजे आपण OH ग्रुप सर्वांमध्ये आहे. ओके, त्याला होमोलॉगस सिरीज म्हणतात. ओके, स्ट्रक्चरल फॉर्म्युला अँड मॉलिक्युलर फॉर्म्युला पण आपण अभ्यास केलेला आहे, म्हणजे आपण कशा पद्धतीनं होमोलॉगस सिरीज असते ते पण मित्रांनो आपण या ठिकाणी अभ्यासलेलं आहे. ओके, तर त्यानंतर नेक्स्ट आपण या ठिकाणी अभ्यासूया होमोलॉगस सिरीज ऑफ अल्केन. मग अल्केनमधली होमोलॉगस सिरीज काय आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी अभ्यासूया. ओके, मिथेन आहे, मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ मिथेन इज CH4, कंडेन्स स्ट्रक्चर CH4, नंबर ऑफ कार्बन, मिथेनमध्ये कार्बनची संख्या 1 आहे, नंबर ऑफ CH2 1 आहे, आणि बॉइलिंग पॉईंट काय मिथेनचा? -162 डिग्री सेल्सिअस. त्यानंतर इथेन C2H6, CH3 CH3, कार्बनची संख्या 2 आहे. CH2 यामध्ये कार्बन आणि यामध्ये काय होते आहे? CH2 आहे. ओके, आणि यामध्ये CH2 जर मिक्स केलं तर आपल्याला CH3 या ठिकाणी दिसते आहे. ओके, 2 युनिट आहे, आणि इथेनचा जो बॉइलिंग पॉईंट आहे तो आहे -88.5 डिग्री. प्रोपेन बघा, कार्बनची संख्या 3 आहे, C3H8, CH3 CH2 CH3, म्हणजे नंबर ऑफ कार्बन ॲटम 3 आहे, आणि CH2 ची जी चेन दिसते आपल्याला CH2. ओके, म्हणजे या ठिकाणी CH4 मध्ये जर आपण CH2 टाकलेलं आहे तर काय होणार आहे? याचा फॉर्म्युला C2H6 होणार आहे. ओके, इथेनमध्ये C2H. अशा पद्धतीनं जी सिरीज असते आहे त्याला आपण होमोलॉगस सिरीज, ही अल्केनची सिरीज आपण पाहतो आहे. आणि अल्केनमध्ये कार्बनमध्ये सिंगल बॉन्ड असतो, कार्बन हायड्रोजनमध्ये पण सिंगल बॉन्ड असतो, हे पण आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. ओके, प्रोपेनचा जो बॉइलिंग पॉईंट आहे -42 डिग्री सेल्सिअस. त्यानंतर ब्युटेन आहे, कार्बन C4H10, बघा CH3 CH2 CH2 CH3, आणि याचं चेन आपण यामध्ये दिलेली नाही आहे, म्हणजे काय चेन आहे हे आपण बघूया. या ठिकाणी काय लिहावं लागणार आपल्याला? 4 लिहावं लागणार आहे. ओके, या ठिकाणी पण 4 लिहावं लागणार आहे. ओके, त्यानंतर पेंटेन आहे C5 आणि H12, यामध्ये किती कार्बन आहे? नंबर ऑफ कार्बन ॲटम पेंटेनमध्ये 5 आहे, यामध्ये 5 राहणार आहे, आणि याचा बॉइलिंग पॉईंट आहे 36 डिग्री सेल्सिअस. त्यानंतर हेक्झेन आहे, हेक्झेन म्हणजे 6 कार्बन. अशा पद्धतीनं या ठिकाणी पण कार्बनची संख्या 6 आहे, आणि CH2 संख्या पण या ठिकाणी किती राहणार आहे? ओके, 6 राहणार आहे, आणि बॉइलिंग पॉईंट आहे 69 डिग्री सेल्सिअस. ओके, तर अशा पद्धतीनं होमोलॉगस सिरीज इन अल्केन. नंतर आपण पाहतो आहे अल्कोहोल. ओके, हिअर इज मिथॅनॉल.
पहिल्यांदा आपण काय बघणार आहोत, मिथेनॉल CH4O म्हणजे CH3OH कंडेन्स फॉर्म्युला आहे. नंबर ऑफ कार्बन ॲटम 1 आहे. CH2 चेन 1 आहे. बॉइलिंग पॉईंट आहे मिथेनॉलचा 63 डिग्री सेल्सिअस. इथेनॉल आहे C2H6O म्हणजे CH3CH2OH. कार्बनची संख्या 2 आहे. CH2 चेन जी आहे युनिट किती आहे, 2 आहे. आणि इथेनॉलचा जो बॉइलिंग पॉईंट आहे 78 डिग्री सेल्सिअस. प्रोपॅनॉल आहे C3H8O CH3CH2CH2OH. ओके, म्हणजेच यामध्ये आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, नंबर ऑफ कार्बन ॲटम किती आहे प्रोपॅनॉलमध्ये, 3 आहे. चेन किती राहणार आहे, 3 आहे. आणि बॉइलिंग पॉईंट किती आहे प्रोपॅनॉलचा, 97. ब्युटॅनॉल जो आहे बघा, यामध्ये 4 कार्बन आहे, हायड्रोजन 10 आहे, ऑक्सिजन 1 आहे. CH3 CH2 CH2 CH2OH. नंबर ऑफ कार्बन ब्युटॅनॉलमध्ये 4 आहे, 4 युनिट आहे. आणि 118 डिग्री सेल्सिअस हा काय याचा ब्युटॅनॉलचा बॉइलिंग पॉईंट आहे. मग होमोलॉगस सिरीज इन ऑफ अल्कोहोल मित्रांनो आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी बघूया होमोलॉगस सिरीज ऑफ अल्किन्स. ओके, म्हणजे यामध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड या ठिकाणी आलेले आहे. इथेन आपण या ठिकाणी बघू, इथेनचं काय झालेलं आहे, इथेन कार्बनची संख्या सारखीच आहे पण हायड्रोजनची संख्या किती आहे, कंडेन्स झालेली आहे, कमी झालेली आहे. कारण यामध्ये कार्बन कार्बन काय आहे, डबल बॉन्ड आहे बघा, CH2 डबल बॉन्ड CH2. कार्बन ॲटमची 2 आहे. नंबर ऑफ CH2 युनिट या ठिकाणी 0 आहे. आणि बॉइलिंग पॉईंट ऑफ इथेन पहा, इथेनचं बॉइलिंग पॉईंट डिफरंट होत आहे. ओके, इथेनचा जो बॉइलिंग पॉईंट आहे मित्रांनो, त्यामध्ये आणि यामध्ये काय फरक आहे बघा. इथेनचा बॉइलिंग पॉईंट -88.5 आणि या ठिकाणी इथेन -102. अशा पद्धतीनं त्यामध्ये हायड्रोजनची संख्या जरी कमी झाला, डबल बॉन्ड जरी झाला असेल तरी त्याचं प्रॉपर्टीज ज्या असतात, गुणधर्म जे असतात, केमिकल प्रॉपर्टीज ते चेंज होतात. हे या ठिकाणी महत्त्वाचं आहे. त्यानंतर प्रोपेन आहे C3H6 CH3CH2 CH3CH डबल बॉन्ड CH2 आहे. म्हणजे पहिल्या कार्बनमध्ये या ठिकाणी डबल बॉन्ड आलेला आहे. नंबर ऑफ कार्बन किती आहे, नंबर ऑफ कार्बन ॲटम 3 आहे प्रोपेनमध्ये. आणि CH2 ची चेन 1 आहे, लक्षात घ्यायचा या ठिकाणी. आणि बॉइलिंग पॉईंट ऑफ प्रोपीन -48 डिग्री सेल्सिअस. 1 ब्युटीन आहे C4H8 बघा या ठिकाणी 1 ब्युटीन म्हटलं आहे कारण पहिल्या कार्बनमध्ये डबल बॉन्ड आलेला आहे या ठिकाणी. मग ब्युटीनमध्ये कार्बनची संख्या 4 आहे आणि चेन 2 राहणार आहे. पॉईंट -6.5 डिग्री सेल्सिअस बॉइलिंग पॉईंट आहे. 1 पेंटीन 5 कार्बन आहे आणि H10 आहे बघा या ठिकाणी. 1 पेंटीन म्हटलेलं आहे कारण पहिल्या कार्बनमध्ये आपण उजवीकडून जर मोजतो म्हटलं तर पहिल्या कार्बनमध्ये डबल बॉन्ड आलेला आहे. ओके, पेंटीन झालेलं आहे, पेंटीन झालेलं आहे. हायड्रोजनची संख्या सुद्धा कमी झालेली आहे दोन्ही. म्हणजे नंबर ऑफ कार्बन ॲटम याच्यामध्ये 5 राहणार आहे आणि याची CH2 ची जी चेन आहे 3 चेन राहणार आहे. आणि याचा जो बॉइलिंग पॉईंट आहे पेंटीनचा तो आहे 30 डिग्री सेल्सिअस. अशा पद्धतीनं हाऊ मेनी CH2 म्हणजे मिथिलीन युनिट डू द फॉर्म्युलेट आर द फर्स्ट 2 मेंबर्स ऑफ द होमोलॉगस सिरीज ऑफ अल्केन, मिथेन अँड इथेन. आपण कशा हाऊ मेनी मिथिलीन युनिट आर एक्स्ट्रा इन द फॉर्म्युला ऑफ द 4th मेंबर दॅन द 3rd मेंबर. तर अशा पद्धतीनं आपण होमोलॉगस सिरीज ऑफ अल्केन वगैरे या सर्वांचा अभ्यास मित्रांनो केलेला आहे. हे सुद्धा आपण या ठिकाणी अभ्यासू शकतो आहे. ओके, म्हणजे आपण या टेबलमधून आपण काय अभ्यास केलेला आहे, यू हॅव फाउंड इन एनी होमोलॉगस सिरीज व्हाईल गोईंग टू द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ द लेंथ ऑफ कार्बन चेन. म्हणजे कार्बन चेन जे आहे जसं इन्क्रीज केलेलं आहे म्हणजेच 1 मिथिलीन युनिट, त्याला काय म्हणतो आपण 1 मिथिलीन युनिट म्हणजे CH2 goes on increasing. Therefore, while going on an increasing order length, कार्बनची संख्या जितकी वाढेल, there is rise in the molecular mass of the member by 14 unit CH2. ओके, हे आपण या ठिकाणी पाहतो आहे. कार्बन 12 आहे, 2 हायड्रोजन म्हणजेच किती झालेला आहे 14 जायचा मॉलिक्युलर मास येते आहे. अशा पद्धतीने जेव्हा आपण याचा अभ्यास करतो आहे म्हणजे यावरून आपल्याला असं दिसते आहे होमोलॉगस सिरीज of inspect the molecular formula of the member of this series
Okay, if the number of carbon atom in the molecular formula of alkenes denoted by n, what will be the number of carbon? या ठिकाणी पाहतोय आपण molecular formula of the member of the homologous series of alkene can be represented. जनरल फॉर्म्युला जो आहे अल्किनचा तो काय आहे? जनरल फॉर्म्युला CnH2n. ओके, अल्केनचा जनरल फॉर्म्युला काय आहे? CnH2n प्लस 2 आहे. हा अल्केनचा झाला, हा आहे अल्किनचा आहे. अल्किनचा काय आहे? CnH2n. 2 हायड्रोजन आयटम आपण या ठिकाणी कंडेन्स केलेले आहे, कमी केलेले आहे. ओके, तर अशा पद्धतीनं जनरल फॉर्म्युला पण आपण या ठिकाणी काढू शकतो आहे. ओके, राईट डाऊन द इंडस म्हणजे या ठिकाणी दिलेलं आहे की व्हाईल गोइंग टू द वन मेंबर द नेक्स्ट इन होमोलॉगस सिरीज द मिथिलीन CH2 युनिट गेट ॲडेड आणि मॉलिक्युलर मास जे असते त्याचं त्यामुळे इन्क्रीज होते आहे 14 युनिटमध्ये. द केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेंबर्स ऑफ होमोलॉगस सिरीज शो सिमिलरिटी. केमिकल प्रॉपर्टी जे असते होमोलॉगस सिरीजमध्ये त्या काय असतात? सेम असतात. ऑल द मेंबर ऑफ द होमोलॉगस सिरीज कॅन बी रिप्रेझेंटेड बाय द सेम जनरल फॉर्म्युला. जसं OH असेल तर यामध्ये जनरल फॉर्म्युला अल्कोहोलिक ग्रुप OH येतो आहे. ओके, हे सुद्धा मित्रांनो आपण या PPT पाहिलेलं आहे. राईट डाऊन द स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ, या ठिकाणी प्रश्न विचारला जनरल फॉर्म्युला ऑफ होमोलॉगस अल्केन आपण आत्ताच पाहिलेलं आहे CnH2n प्लस 2. मग मॉलिक्युलर फॉर्म्युला मग याचा 12th मेंबरचा काय राहणार आहे ते सुद्धा मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण अभ्यास केलेला आहे. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास माझे राजकुमार तिरभाने हे यूट्यूब चॅनल आपण सर्वांनी सबस्क्राईब करावं आणि तुमच्या मित्रांना तुमच्या शाळेच्या ग्रुपला शेअर करावं. थँक्स अगेन.